नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली गिरिजाला भेटायला येते. गिरिजाला तिला पाहून खूप आनंद होतो. सायली ताई, तू खरंच मला भेटायला आली आहेस? तेव्हा सायली म्हणते, अगं मी प्रॉमिस केलं होतं की नाही तुला भेटायला येईल म्हणून, मग येणारच की नाही? बरं मला सांग, तू ज्यांना भेटायला जाणार होतीस त्यांना भेटलीस का? तेव्हा गिरिजा म्हणते की हो, भेटले मी त्यांना, पण त्यांनी माझ्यासमोर एक पर्याय ठेवला आहे आणि नागेश्वरने तिला कोणती अट घातली हे ती सायलीला सांगते. तेव्हा सायली तिला समजावते, अगं तुला तर माहिती आहे ना मधुभाऊंची कशी कंडिशन होती. त्यांना खुनाच्या आरोपामधून सोडायचं यासाठी मी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. त्यावेळेस सायलीला तिने अर्जुनसोबत केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, त्यावेळची परिस्थिती सगळं आठवू लागतं आणि तसे सगळे एक्सपिरियन्ससुद्धा ती गिरिजाला सांगते. सायली पुढे सांगते, अगं माझ्याकडे तेव्हा कुठलाही पर्याय नव्हता, त्यामुळे मला त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावंच लागलं. पण आज बघ, मी खरंच खूप खुश आहे. आणि का खुश नसेल, इतका कर्तबगार नवरा मिळाला आहे जो माझ्यावरती खूप प्रेम करतो. इतकं छान सुभेदारांसारखी घरची मंडळी मिळाली आहेत. तुझ्याकडे तरी पर्याय आहे, माझ्याकडे तर तोही नव्हता. नाईलाज होता माझा, म्हणून मी लग्न केलं त्यांच्याशी. गिरिजा म्हणते, सायली ताई, माझा निर्णय काय असेल हे मला अजूनही माहीत नाही, पण तुझ्या या बोलण्यामुळे खरंच मला खूप धाडस मिळालं आहे. तुझ्या या बोलण्यामुळे मला निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल. आता दोघीही एकमेकींचा निरोप घेतात आणि तिथून निघून जातात. आता इकडे उर्वशी रुद्राला कॉल करते. रुद्र व्रत करण्यासाठी कर्नाटकमध्ये गेलेला असतो. रुद्राला ती विचारते की तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना तिथे? तेव्हा रुद्रसुद्धा सांगतो, अगं आत्या, माझी अजिबात काळजी करू नकोस तू. तितक्यात तिथे पुजारी येतात आणि रुद्राला त्याचं नाव विचारतात. रुद्र सांगतो, माझं नाव रुद्रप्रताप नागेश्वर घोरपडे आहे. तेव्हा त्या मंदिरामध्ये एक व्यक्ती आलेला असतो. नागेश्वर घोरपडे हे नाव ऐकल्यानंतर तो खूपच आश्चर्यचकित होतो. म्हणजे हा नागेश्वरचा मुलगा इथं आलाय तर. तो मनातून महादेवाचे आभार मानतो. महादेवा, इतकी वर्ष तुझी सेवा केली, त्याचं तू फळ दिलंस मला. नागेश्वरचा मुलगा स्वतः इथपर्यंत चालत आला आहे. आता उर्वशी विचारते की कोणाला नाव सांगितलंस रे तू? तेव्हा रुद्र सांगतो, काही नाही, गुरुजी आले होते त्यांनाच नाव सांगितलं. आता इकडे गिरिजा शांत बसलेली असतानाच नर्स तिथं येते आणि अगं ये मुली, तुझे बाबा गेले, चल पटकनी, असं सांगते. तेव्हा मात्र गिरिजा खूपच घाबरते. ती धावत पळत दत्तूकडे जाते, मात्र मॉनिटर वगैरे सगळं चालू असतं. ती नर्सलाच ओरडते, अहो काय बोलताय तुम्ही, हे असं कसं करू शकता तुम्ही? तेव्हा ती नर्स म्हणते, चुकून झालं हा, तुमच्यासारखीच एक दिसणारी मुलगी होती, तिचे वडील वारले आणि तिला तो निरोप द्यायचा तर चुकून तुम्हालाच दिला आम्ही. तितक्यात त्या मुलीचा किंचाळण्याचा आवाज येतो. गिरिजा धावतच बाहेर जाते. समोर ती मुलगी तिच्या वडिलांच्या प्रेतासमोर खूप रडत असते. ती पुन्हा पुन्हा म्हणत असते की देवा, मी माझ्या बाबांना वाचवण्यासाठी काहीही केलं असतं, तू मला एक संधी तरी द्यायची होती ना. आता गिरिजाला त्या मुलीच्या दुःखामध्ये स्वतःचं दुःख दिसत असतं. तिला समोर मोनूसुद्धा दिसतो की तायडे, तुझ्याकडे एक संधी होती ना गं, मग तू का नाही बाबांचा जीव वाचवलास? गिरिजाला त्या परिस्थितीमध्ये ती स्वतः आहे असं तिला वाटत असतं. तिला काय निर्णय घ्यावा काहीही कळत नसतं. ती तशीच तिच्या बाबांकडे येते आणि मनातच विचार करते की गिरिजा, ही वेळ आता स्वतःचा विचार करण्याची नाही, बाबांना वाचवण्यासाठी तुला हा निर्णय घ्यावाच लागेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे रुद्र अंघोळ करतो आणि ओल्या वस्त्राने व्रत करायला सुरुवात करतो. त्याने सगळे त्याचे कपडे आणि मोबाईल साईडला काढून ठेवलेले असतात. आता रुद्र पाण्याने भरलेला हंडा घेऊन तिथून निघून जातो. त्याचवेळी मंदिरामध्ये असणारा तो व्यक्ती तिथे येतो. त्याचा मोबाईल काढून घेतो आणि स्वतःशीच म्हणतो की आता तुझ्या घरच्यांशी तुझं काहीही कॉन्टॅक्ट होता कामा नाही. काल तुझं बोलणं झालं ते शेवटचं, कारण आता इथे तुझ्यासोबत काय काय होणार आहे याची खबर कोणालाही लागता कामा नाही. आणि तो तिथून निघून जातो. आता इकडे रुद्र गाभाऱ्यामध्ये येतो. रुद्र पाण्याने भरलेला हंडा घेऊन गाभाऱ्यामध्ये येतो आणि महादेवाच्या पिंडीवरती तो ओततो, बेलपत्र वाहतो. अतिशय मनोभावे तो देवाची प्रार्थना करतो, देवा, माझ्या प्रभास काकांना लवकरात लवकर बरं कर. आता इकडे नागेश्वरने प्रभासला घरी आणलेलं असतं. डॉक्टर त्याला चेक करतात आणि नागेश्वरला म्हणतात की हे हॉस्पिटलमध्ये असते ना तर आम्हाला लक्ष ठेवणं खूप सोपं गेलं असतं, पण तुमचाच आग्रह होता की तुम्ही त्यांना घरी येणार म्हणून.
पण आता तुम्हीच लिहून दिलं आहे की इथून पुढची सगळी जबाबदारी तुमची आहे, त्यामुळे आता याच्यामध्ये आमचा काहीच रोल नाही. डॉक्टर वेळच्या वेळी येऊन इथे त्यांना इंजेक्शन देतील आणि या फाईलमध्ये सगळे इन्स्ट्रक्शन आहेत, त्याचप्रमाणे त्यांची काळजी घ्यायची आहे. नागेश्वर म्हणतो, अहो हा माणूस आम्हाला जीवापेक्षा जास्त प्रिय आहे, आम्ही काळजी घेणारच ना. आता डॉक्टर तिथून निघून जातात. उर्वशीची मात्र चांगलीच चिडचिड झालेली असते. तुम्ही याला इथे कशाला आणलं दादासाहेब? आता मी याची सेवा करायची का? तितक्यात वासंती तिथे येते आणि त्यांना म्हणते की मी करेन ना माझ्या भावाची सेवा. नागेश्वर उर्वशीला म्हणतो, दीदी आपल्याला याला सांभाळायचं आहे जोपर्यंत तो आपल्याला वारसदार मुलीचा पत्ता सांगत नाही तोपर्यंत. आणि नागेश्वर तिथून निघून जातो. आता उर्वशी वासंतीला टोमणा मारते, बघ ना तुझी भाऊबीज आहे ना ती, आता तूच बघ आणि तूच सेवा कर काय करायची ती. कारण काय आहे ना, लायकी नसणारे माणसं घरामध्ये आले ना की असंच होतं. आणि तीसुद्धा रागात तिथून निघून जाते. आता इकडे गिरिजा देवी आईच्या मंदिरामध्ये येते. देवीला ती प्रार्थना करते की आई आता काय निर्णय घ्यायचा काहीच कळत नाही आहे. तूच आता मला मदत कर, तूच कौल दे. कारण आता बाबांचा जीव वाचवायचा असेल, सगळे प्रॉब्लेम्स जर मिटवायचे असतील तर एकच पर्याय आहे जो की नागेश्वर साहेबांनी दिला आहे. पण या पर्यायामुळे फक्त माझं लग्न नाही होणार, फक्त प्रॉब्लेम नाही सुटणार, तर माझं अख्खं आयुष्य पणाला लागणार आहे. काय निर्णय घ्यायचा असेल तसा तूच मला कौल दे. मग ती एक फूल घेऊन देवीच्या डोक्यावरती ठेवते आणि देवीला मनापासून प्रार्थना करते आणि देवी तिला कौल देते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा नागेश्वरला जाऊन सांगते की मला तुमचा लग्नाचा प्रस्ताव मान्य आहे, मी रुद्रप्रतापशी लग्न करायला तयार आहे. प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये एका नवीन पात्राची एंट्री झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण असेल तो व्यक्ती? माझ्या मते तर तो व्यक्ती म्हणजे सगुणाचा नवरा असणार. नागेश्वरने अंगद महाजन आणि देवकी महाजन यांच्या खुनाचा आरोप त्या व्यक्तीवरती टाकलेला असतो, म्हणजे सगुणाच्या नवऱ्याच्या. आणि तो निर्दोष सिद्ध करू शकत नाही स्वतःला, त्यासाठी तो तिथून निघून गेलेला असतो. मग हा नवीन व्यक्ती तोच असेल का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.